नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, मोहिते मानसिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ मी तुम्हाला खास करून हळदीसाठी, आता ही बघा माझी हळद आहे। ह्या हळदीला आज महिना होऊन गेला आणि ह्या हळदीमध्ये सेलमची प्युअर हळद आहे। सगळी ही सेलम आहे। बघा आता ही कशी वाटते तुम्हाला, ही बघा पानं बिनं कशी वाटतात। सेलमची प्युअर हळद आहे ही। आणि ह्याच्यामध्ये लावताना एकरी 4 पोती सिंगल सुपर फॉस्फेट टाकले आणि बेड सोडला आहे 4.5 फुटाचा। आणि हे 9 इंचाचं अंतर धरलं आहे हे, आणि आडवं 1 फूट असे ते सेलमचे गड्डे लावले आहेत, काही काडी लावली आहे। आणि रानाची पूर्व मशागत काय केली आणि पूर्वीपासून आम्ही काय करतो ते तुम्हाला सांगतो। गेली जवळजवळ 13-14 वर्ष झाली आम्ही पाला कधीही पेटवत नाही। मग तो ऊसाचा असू दे, हळदीचा असू दे, आणि कशाचा पण पडलेला पाला हा आम्ही मुजवतो। त्यामुळे आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला चांगलीच मदत झाली आहे। आणि ह्याच्यामध्ये जे लावू ते सगळं अगदी चविष्टच लागते। आता ही हळद लावली, या हळदीमधली तुम्हाला मी हळदीला काय केलं, सुरुवातीला अडसली लागण होती। अडसली लागण तुटल्यानंतर त्या पाल्यावरती रोटर मारला, पाल्यावरती रोटर मारून परत त्या सरी सोडली, सरी सोडून त्याच्यामध्ये ताक टाकला आणि तागावर मग रोटर मारून त्याला कंपोस्ट टाकलं 1 टन आणि 4.5 फुटाची सरी सोडली। तर ह्याच्यामध्ये 4 पोती कंपोस्ट आणि 4 पोती सिंगल सुपर फॉस्फेट एकरी आणि 1 टन कंपोस्टची बॅग, 1 टन असं ते खतं त्याला दिलेली आहे। आणि मग बेड सोडलेलं आहे। आणि बघा आता हे दिसतंय तुम्हाला। आणि त्याच्यावरती जैविक बीज प्रक्रिया जैविक केलेली आहे सगळ्यावरती। आणि जैविक बीज प्रक्रिया करून हे सगळं लावलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आमच्यापासून 40 किलोमीटरवरती हळद संशोधन केंद्र डिग्रज, जिथं हळदीवर संशोधन केलं जातं, जिथं हळद लावली जाते, वेगवेगळ्या प्रकारची बियाणं तयार केली जातात, तिथले आमचे शास्त्रज्ञ मंडळी आहेत। आणि मग तिथून मी गेल्या वर्षी पण शुद्ध बियाणं आणलं, ह्या वर्षी पण शुद्ध बियाणं आणलं सेलमचं। आपण लावतो गड्डा आणि त्यांच्याकडून मिळते आपल्याला काडी म्हणजे डायरेक्ट ओला हळकून मिळतो ना आपण त्याला, ते तसं मिळतं। आणि मग ते लावलं की त्याच्यामध्ये आपल्याला बियाणाचं प्रमाण थोडं जास्ती मिळतं। बियाणं तयार करायला 1 नंबर आहे। हळद पण मिळते आणि त्यामुळे ते प्युअर होऊन जातं सगळं। आता मित्रांनो, मी हा माझा पहिलाच व्हिडिओ टाकतो आहे, तर कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत आणि चांगलं उत्पादन कसं घ्यायचं हे मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ह्याच्यावरती बाकीचं काय मी वापरत नाही आहे। आता ह्याला तुम्हाला पुढचा डोस देतो। आता ह्याला 1 डोस द्यायचा आहे आपल्याला साधारणपणे। बघा 4 किलो युरिया घ्या, 2 किलो पोटॅश घ्या आणि 1 ते 1.5 किलो म्हणा किंवा लिटर म्हणा फॉस्फरिक ॲसिड घ्या। हा पहिला डोस ड्रिपनं त्याला आता द्या, पहिला डोस तो। पुढचा डोस कसा द्यायचा, कधी द्यायचा तर मी तुम्हाला सांगतो। जर आठवड्याला घ्या किंवा जर 15 दिवसाला घ्या, या प्रमाणात तुम्हाला आता ही 4 डोस ओळीने घ्यावे लागतील। महिना झाला असेल तुमचा, त्याच्या आधीच घ्यावं लागेल, पण आता घेतला तरी काही हरकत नाही आहे। सर्वसाधारण 15-20 दिवसापासून घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही। आता याच्यामध्ये कंदकुजीचा एक प्रकार आहे, तो कंदकुजी येते मोठ्या प्रमाणावर। शेतकरी हळद चांगला आणतो आणि कंदकुजीत जातो, हा आता नेहमीचाच प्रकार झालेला आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो, कंदकुजीला आपल्याला 2 आळवण्या कराव्या लागतील। त्या कोणत्या करायच्या तेही मी तुम्हाला सांगेन। आणि ते ट्रॅप लावायचं आपल्याला याच्यामध्ये। ट्रॅप म्हणजे ते कंदमाशी जे अंडी घालते, ती उघड्या कंदावरती अंडी घालते। आणि उघड्या कंदावरती अंडी घातली की त्याच्यावर ते अळी तयार होते आणि ते आपला थोडक्यात ते कंद सडतो आपला। आता कंद सडल्यानंतर मोठं नुकसान होतं। 40%, 20%, 30%, 100% सुद्धा कंद सडलेले आहेत, लोकांचं नुकसान झालेलं आहे। तर ते सडू नये म्हणून आपल्याला एक रासायनिक पण प्रक्रिया करूया आणि जैविक पण करूया। त्यामुळे कसं होईल की अजिबात कुठलीही लागण्याची क्रिया त्याच्यामध्ये होणार नाही, म्हणजे गॅरंटी आपल्याला झाली। जे काय हळद आपल्याला, जे काही कंद येतील ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतील। आणि तुम्हाला मी म्हणालो की बाहेरचं काहीही घालायचं नाही, आपलं जे घरचं आहे, युरिया आहे, पोटॅश आहे, फक्त आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड तेवढं घ्यावं लागेल।
ते घेऊन तेवढंच आणून ठेवावं लागेल, नाही तर आपल्या घरचंच हे वापरायचं त्याला. आणि कमी खर्चामध्ये हे उत्पादन येते. हळद पण सुंदर येते, पिवळी पडत नाही, काळी होते, वाढ चांगली होते, सगळे छान होते. आणि मित्रांनो, ते फक्त आता तुम्हाला एरंड्या कुठे मिळाल्या असतील तर साधारणपणे एरंडी म्हणजे आपण एरंड्याचं तेल वगैरे, पूर्वी एरंड्याचं तेल वगैरे, कारण एरंड्याची मोठी झाडं असतात, तुम्हाला एरंड्या माहिती आहे. एरंडेल तेल वगैरे आपण पूर्वीपासून पिण्यासाठी, पोट साबवण्यासाठी पितो आपण ते एरंडेल तेल. तर त्या एरंड्याचं बी आहे, ते एरंड्याचं बी साधारणपणे एक 1.5 किलो घ्या, 1 ते 1.5 किलो घ्या आणि त्याची भरड करून ठेवा. मग ते नंतर मी तुम्हाला सांगतो की ते त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला. ते पण नंतर ते भिजवून काही दिवस ठेवून त्याला एक असा एक प्रकारचा उग्र वास येतो. मग ते आपल्याला शेतात किती जागी ठेवायचं आहे, कसं करायचं आहे, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला कंदमाशीला सुरुवात होईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला आपल्याला त्याच्या आधी ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि नंतर जैविक आणि रासायनिक ह्या दोन्ही पण गोष्टी आपण करूया. जैविकमध्ये जवळजवळ नर पतंग माझ्या माहितीप्रमाणे सगळाच येऊन पडतो त्या पाण्यामध्ये, जे आपण आमिष तयार करून ठेवणार आहे ना. अगदी बघा ना, आता एरंडीला काय असा खर्च येणार असेल, 20 रुपये नाही तर 30 रुपये किलो काय लागणार आहे तुम्हाला. अगदी खचून सगळे मिळून 50 रुपयाचा खर्च तुम्हाला होईल. एक प्लास्टिकची चार भांडी प्लास्टिकची आणून त्याच्यामध्ये ते तुम्हाला पाणी करून त्याच्यामध्ये ते ठेवायचं, एवढंच करायचं. ते कसं करायचं, काय करायचं आहे हे मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि तूर्त एवढं सांगतो की आता इथून पुढे काय काय करायचं आहे, मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉफिट आहे ते मी तुम्हाला सांगत जाईन. आता माझी रताळ्याची पण लागण होईल. आता रताळासाठी पण मी रान ठेवलं आहे. त्यावेळेला रताळाचा पण प्रयोग चालू आहे. बियाणं मी रताळाचं घरीच तयार केलेलं आहे आता. आणि आता ऑगस्टमध्ये ती लागण मी करणार आहे, म्हणजे हळद, ऊस आणि लागण. आणि माझा 4 वर्षाचा सेंद्रिय पण ऊस आहे. आता गेली जवळजवळ 15 वर्ष आम्ही कुठलाही पाला कसलाच पेटवलेला नाही आहे. त्यामुळे सेंद्रिय कर्ब आमच्या जमिनीचा चांगलाच वाढलेला आहे. पाला पेटवणे नाही, रानात जाळच करायचं नाही. झाडाखालचा सुद्धा पाला आम्ही रानात टाकतो किंवा झाडाखाली कुजून देतो. भरपूर झाडी आहेत आणि खरोखर ज्याला कशाला शेत म्हणायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्हालाही आवडेल माझं शेत. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अगदी तुम्हाला मी छान उपयुक्त माहिती देईन. इथून पुढे कोथिंबीरचे देणार आहे. कोथिंबीर पण आपल्याला लावायची आहे, ते कधी लावायचे तेही सांगेन थोडक्यात. ह्या आता ह्याच्यामध्ये मी काही घेतलेलं नाही आहे, कारण रान जरा माझं ते काळं असल्यामुळं तुडवा जास्ती होतो आहे, म्हणून याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं नाही. तर माझ्या मित्रांनी ह्याच्यामध्ये साधारणपणे बघा 30 गुंठ्याच्या हळदीमध्ये माझ्या एका मित्राने गेल्या वर्षी जवळजवळ 80,000 रुपयाचा घेवडा विकला. कोणी कोथिंबीर 50-60 हजाराची विकली. ह्या गोष्टी याच्यामध्ये होतात आणि तोही खर्च आपला निघतो. तेही मी तुम्हाला सांगेन की पुढे काय काय करायचं आहे ते. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.